चला लक्ष द्याल बोर्डवरती. आपल्याला आधी घ्यायचा आहे 17.2 17.2 हा एक्सरसाइज घ्यायचा आहे आपल्याला. 17.2 बरोबर. तुमचं लक्ष पूर्णपणे बोर्डवरती असेल. आपल्याला 17.2 मध्ये पहिला जो क्वेश्चन दिला आहे त्याच्यामध्ये एक सर्कल सांगितलेला आहे आपल्याला. आपल्याला एक सर्कल घ्यायचा आहे. एक सर्कल आहे, हा दिसतोय तुम्हाला असा सर्कल. एक सर्कल दिलेला आहे आपल्याला 17.2 मध्ये. त्या पहिल्या क्वेश्चन मध्ये काय मेन्शन केलंय त्यांनी, त्याच्यात दोन डायमीटर दिसत आहेत, एक PQ आणि RS असे दोन डायमीटर आहेत. हे दोन डायमीटर दिलेले आहेत त्याच्यात. हा डायमीटर आहे P आणि Q, इथे PQ आहे आणि इकडे R आणि S आहे. या ठिकाणी त्याचा सेंटर पॉइंट C दाखवला आहे, हा 90 डिग्री आहे बरोबर. प्रश्न असा आहे, पुस्तकात लक्ष असेल, द डायमीटर PQ अँड RS ऑफ द सर्कल विथ सेंटर C आर परपेंडिक्युलर टू इच अदर एट पॉइंट C असं दिलेलं आहे. म्हणजे दिलेलं आहे ना, ते तुम्हाला परीक्षेत मेन्शन करायचं असतं, कायम लक्षात राहू द्या. म्हणजे मी इथे मेन्शन करणार आहे, डायमीटर PQ परपेंडिक्युलर टू डायमीटर RS. हे लक्षात राहू द्याल. प्रश्नातली माहिती लिहून काढायची कायम. दुसरं काय सांगितलंय, स्टेट दाखवा, सांगा व्हाय PS अँड SQ आर कॉन्ग्रंट. कुठला कुठला, आर्क PS हा आणि आर्क SQ हा, हे दोघं का बरं कॉन्ग्रंट आहेत असं विचारलंय आपल्याला. राईट द अदर आर्क्स विच आर कॉन्ग्रंट टू PS. आणि आता असे पण आर्क सांगा की जे PS शी कॉन्ग्रंट आहेत. आपल्याला त्याच्या मागच्या पेजवरती एक रूल दिलेला आहे पाल, नाऊ आय नो मध्ये. नाऊ आय नो मध्ये सापडला तो एक रूल महत्वाचा आहे. द कॉर्ड करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रंट आर्क आर कॉन्ग्रंट. हा रूल महत्वाचा आहे, याला टिकआउट करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्याच्याच वरती एक बोल्ड मध्ये आलेला आहे पाल, इफ द मेजर ऑफ द टू आर्क्स ऑफ द सर्कल आर सेम देन द टू आर्क्स आर कॉन्ग्रंट. सापडली का लाईन? हे एक महत्वाचं आहे. सापडलंय? बर. आता मला जरा बोर्डवरती विचार करून मला सांगाल, हा C, हा जो पॉइंट C आहे म्हणजे PCS, हा जो कोन आहे हा याच्या सेंटर पाशी झालेला आहे का? मग याला आपण सेंट्रल अँगल असं म्हणतो, म्हणजे मराठीत आपण याला केंद्रीय कोन असं म्हणतो. आणि नियम असा सांगतो, जेवढा केंद्रीय कोन असतो तेवढंच माप कोणाचं असतं, त्याच्या आर्कचं असतं. जेवढा केंद्रीय कोन असतो तेवढंच माप कोणाचं असतं, आर्कचं. आता हा केंद्रीय कोन म्हणजे सेंट्रल अँगल किती मापाचा आहे? 90चा आहे. आणि म्हणून PS चं माप पण किती असणार आहे? 90. मग आपण रूल लिहिणार इकडे. रूल असा लिहिणार आपण रूल लिहिणार, मेजर ऑफ सेंट्रल अँगल, मेजर ऑफ सेंट्रल अँगल इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क. म्हणजे माऊली तुमच्यासाठी मराठीत केंद्रीय कोनाचे माप आलाय म्हटलं. आलाय म्हटलं क्लासला. हो 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 हो. मेजरमेंट केंद्रीय कोन बरोबर काय असतो? मेजरमेंट कंस असतो, हे लक्षात राहू द्या. आणि म्हणून अँगल PCS हा किती डिग्रीचा आहे? आणि आणखीन का रे, मग PCS 90 आहे तर CSQ पण 90च असेल का? अँगल SCQ हा पण किती असणार आहे? करे आता हा 90 ऐक ना, हा 90 आहे तर त्याच्याशी रिलेटेड जे आर्क आहेत ते सुद्धा कसे येतील? मग सारख्याच मापाचे येतील का वेगळ्या मापाचे येतील? आणि म्हणून आर्क PS कंस PS हा कोणाशी एकरूप असेल? कंस SQ शी. कळलं का? हो का नाही? करे मग आता हा 90 आहे तसा हा पण 90 आणि हा पण 90 ना, म्हणजे हे चारही 90 आहेत ना. आणि म्हणून मी असं लिहिलं तर चालेल का? देअरफॉर आर्क PS congruent to arc SQ
कॉन्ग्रंट टू आर्क RQ आणि कॉन्ग्रंट टू आर्क PR. कन्सेप्ट कळाली का? हो का नाही? जेवढं केंद्रीय कोनाचं माप असतं तेवढंच त्याच्या कंसाचं पण माप असतं. कन्सेप्ट समजली? पुढे दुसरा प्रश्न आपल्याला असा दिलाय. परत एक सर्कल आहे दुसऱ्या प्रश्नामध्ये दिलेलं. एक सर्कल दिलंय, याच्यामध्ये काही लाईन्स आहेत. इथे एक MN दिसतोय, हा डायमीटर आहे. सेंटर ऑफ द सर्कल मधून जातोय, हा डायमीटर आहे. त्याच्यानंतर इथे काही अँगल दिसत आहेत आपल्याला या पद्धतीने. इकडे काही अँगल दिसत आहेत, याचं नाव आहे AOB, हा आहे DOC. याचं माप 100 डिग्री दिलंय, याचं पण माप 100 डिग्री. त्याच्यानंतर हा 35 डिग्री आहे आणि हा पण 35 डिग्री आहे. बरोबर का? 100% बरोबर आहे. बरं, आपल्याला काय सांगितलंय पालत्यांनी? फाइंड द फॉलोइंग. खालील गोष्टींची मापे काढा, खालील गोष्टी शोधा. A आणि B मध्ये हा कॉर्ड आहे, CD मध्ये पण कॉर्ड आहे. बरं, आपल्याला काय सांगितलंय त्यांनी? आपल्याला विचारलंय अँगल AOB आणि COD चं माप किती असेल. हा AOB हा आणि हा COD यांचं माप किती असेल असं आपल्याला विचारलंय. हो की नाही? बरं, आता मला असं सांगाल तुम्ही, हा डायमीटर आहे, मराठीत व्यास आहे, म्हणजे मग हे अर्धवर्तुळ असेल का? हे सेमी सर्कल. संपूर्ण सर्कलचं माप किती असतं? मग अर्ध्या वर्तुळाचं माप किती असेल? 180 असेल. मग जर अर्ध्या वर्तुळाचं माप 180 आहे तर हा अँगल प्लस हा अँगल प्लस हा अँगल यांची पण बेरीज किती भरेल? 180. किंवा असं पण होईल का रे? जरा विचार करा, हे तिघही कोण एका रेषेवर वसलेले आहेत का? एका रेषेवर तयार झालेले आहेत का? हो. मग अशा प्रकारच्या कोनांना काय म्हणतात? लिनियर पेअर अँगल, एकरेषीय जोडीतले कोन. आठवतं का? मग त्यांची पण टोटल किती असते? 180 असते का? मग आपण मेन्शन करणार, देअरफॉर अँगल MOD प्लस अँगल हा COD प्लस अँगल NOC हा किती? 180. MOD किती आहे? 100. COD विचारलाय आपल्याला आणि NOC किती आहे? 35. देअरफॉर अँगल COD प्लस याची आणि याची ऍडिशन झाली तर आन्सर किती आलं? 135. हा प्लस आहे, तिकडे जाऊन काय होईल? मग देअरफॉर COD इज इक्वल टू 45 डिग्री. कळलं का? बरं, अशाच पद्धतीने तुम्ही हा दुसरा पण काढू शकता का? AOB. त्याच पद्धतीने AOB चं माप किती येईल? 45. हा 100 आहे, हा 35 आहे, म्हणजे हा उरलेला किती येईल? 45. कन्सेप्ट समजले का? 100% हो. बरं, आता अजून विचारलं काय त्यांनी आपल्याला पाल प्रश्नामध्ये? त्यांनी आपल्याला अजून विचारलंय पॉइंट नंबर 2 मध्ये, शो दॅट आर्क AB कॉन्ग्रंट टू आर्क CD. हा आर्क AB हा CD शी कॉन्ग्रंट आहे हे दाखवा. आपण इतक्यातच दाखवलं. कोण सांगेल मला कसं करायचं? पहिल्या प्रश्नाचा वापर आणि या प्रश्नाचा वापर सारखा आहे. इतक्यात कजवाडकर याचं माप किती शोधलं आपण आणि याचं पण किती शोधलं? अरे मग हा सेंट्रल अँगल आहे का? केंद्रीय कोन आहे का? मग केंद्रीय कोनाचं माप सारखं आहे तर त्यांच्या आर्कचं पण माप कसं असेल? सारखंच येईल का? हो की नाही? घरी जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा हा प्रश्न आठवेल ना आता कसं करायचा ते. वाटलंच तर आपण इथे मेन्शन कसं करू शकतो? आपण मेन्शन असं करू शकतो याच्यात, अँगल AOB कॉन्ग्रंट टू अँगल COD इक्वल टू 45 डिग्री. हो की नाही? मग इथे नियम लिहायचा, मेजर ऑफ सेंट्रल अँगल इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क. मराठीत केंद्रीय कोनाचे माप, हा केंद्रीय कोनाचे माप बरोबर त्या कंसाचे पण माप. मग आता जर याचं माप 45 आहे तर हा पण किती अंशाचा येणार? 45. आणि हा पण किती येणार? 45. आणि म्हणून मेजरमेंट आर्क AB
इज इक्वल टू मेजरमेंट आर्क CD. कन्सेप्ट लक्षात आली का? बरं, तिसरा प्रश्न. तिसऱ्या प्रश्नात आपल्याला असं सांगितलंय त्यांनी, शो दॅट कॉर्ड AB ही जी जीवा AB होती ही आणि जीवा CD ही एकरूप आहे असं दाखवा. चला पान पलटवा किंवा त्या आधीच्या पेजवरती चेक करा. आत्ता रूल दाखवला मी तुम्हाला की नाही, नाऊ आय नोचा. काय नियम आहे वाचा कचवाडकर? मला सांग, याचा अर्थ सांग, भाषांतर सांग. म्हणजे ज्या जर कंस एकरूप असतील तर जीवा पण एकरूप असतात, हो की नाही? असंच आहे ना, कंस एकरूप असतील तर जीवा पण एकरूप असतात. मग इथे नियम लिहायचा आहे आपल्याला, इथे नियम लिहायचा. कंस एकरूप असतील तर जीवा पण एकरूप असतात. कॉंग्रंट कॉर्ड्स हॅव कॉंग्रंट आर्क्स किंवा कॉंग्रंट आर्क्स हॅव कॉंग्रंट आर्क. आणि म्हणून कॉर्ड AB ही कोणाशी एकरूप येईल? कॉर्ड CDशी. कन्सेप्ट समजली का? 100% हो, डेफिनेटली. ठीक आहे, 17.1 ला याल. 17.1 मी तुम्हाला 17.1 साठी आहे ना एक जनरल रूल लिहून देतो. पहा तुम्हाला एक जनरल रूल. तुम्ही म्हणाल सर वाह क्या दिया तो दिया, बहुत बढ़िया दिया म्हणाल तुम्ही. हे पहा, ही कोण असते? ही खालची आडवी ही कॉर्ड आहे, बरोबर ना? ही खालची कोण आहे? कॉर्ड आहे. हा कोण आहे? सेंटर ऑफ द सर्कल आहे, बरोबर? हा कोण आहे? सेंटर ऑफ द सर्कल आहे. मग तुम्ही 2-3 नियम लक्षात राहू द्या याच्यासाठी 2-3 नियम लक्षात राहू द्या. पहिला नियम आहे परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑन द कॉर्ड बायसेक्टेड. भाषांतर सांगा, कोणाला नियमाचं भाषांतर सांगा, अर्थ सांगा. हा, तो जीवेला दुभागतो. म्हणजे गुरु मराठीमध्ये वर्तुळ केंद्रापासून जीवेवर काढलेला लंब तिला काय करतो? दुभागतो. तिचे किती भाग करतो? 2 भाग करतो. हा नियम लक्षात राहू द्याल. हा तिचे किती भाग करतो? कायम 2 भाग करतो. हे 100% विसरायचंच नाहीये. हे विसरायचंच नाहीये. हा खूप महत्वाचा नियम आहे. आणि दुसरी गोष्ट पायथागोरस थेरम, हे पण विसरायचं नाही. तुम्ही हे 2 गोष्टी लक्षात ठेवल्यात ना तर तुम्हाला 17.1 आला. आता सगळे पहिलं उदाहरण चेक करा काय दिलंय. पहिल्या उदाहरणामध्ये पहिलं जे एक्झाम्पल होतं त्याच्यामध्ये असंच सर्कल आहे, इकडे कॉर्ड आहे, या कॉर्डचं नाव आहे AB, इथे सेंटर ऑफ द सर्कल आहे P आणि इकडे Q काढलेला आहे, बरोबर? काय काय माहिती दिली आपल्याला? कॉर्ड AB ऑफ द लेंथ 13 सेंटीमीटर दिलंय. लेंथ ABचं माप किती आहे? 13 सेंटीमीटर. अजून काय दिलंय आपल्याला दिलंय सेगमेंट PQ. हा PQ परपेंडिक्युलर आहे, लंब आहे कोणावरती? कॉर्ड AB वरती. तर आपल्याला QBचं माप विचारलंय. क्यूबीचं नियम काय? जर वर्तुळ केंद्रापासून जीवेवर लंब काढला, परपेंडिक्युलर काढला, तर तो तिचे किती भाग करतो? 2. म्हणजे सारखे ना. मग जर AB 13 आहे तर QB किती असेल? मग 6.5. मग आता कसं करायचं? सगळे आपल्याला आहे ना आधी नियम लिहून काढायचा, हे लक्षात ठेवा. इथे काय लिहायचा? नियम क्रमांक किती? 1. हा नियम क्रमांक 1 लिहून काढणं गरजेचं आहे. तुम्ही जोपर्यंत नियम लिहित नाही तोपर्यंत मार्क नाही मिळणार. आणि मग नंतर पुढच्या वेळीत लिहायचं देअरफॉर QB इज इक्वल टू हाफ ऑफ AB. मग आता AB किती आली आहे? 13 आहे. आणि म्हणून लेंथ QB बरोबर 6.5 सेंटीमीटर. हे विसरणार नाही ना.
वर्तुळ केंद्रापासून जीवेवर काढलेला लंब तिचे किती भाग करतो? 2 भाग करतो. विसरायचंच नाही आपल्याला. दुसरा प्रश्न असाच आहे पहा. आपण इकडे एक कॉर्ड दिली, याचं नाव आहे CD. इथे सेंटर ऑफ द सर्कल आहे O, इथून इथे दाखवलाय P. हे जोडलेलं दिसतंय, याचं माप दिलंय 25 आणि कोणाची लांबी दिलेली आहे आपल्याला? AB ची. CD ची लांबी दिली आहे. लेंथ CD ही किती दिली आहे? 48. लेंथ OD ही किती दिली आहे? 25. विचारलं काय प्रश्नात? पहा सगळे आपल्याला सांगितलंय फाइंड डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर. ही जी कॉर्ड आहे ना, ही जी जीवा आहे ना, तिचं वर्तुळ केंद्रापासूनचं अंतर विचारलंय. म्हणजे काय विचारलंय? OP. मग आपण इकडे तसं लिहिणार, डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम सेंटर इज इक्वल टू लेंथ OP. ही विचारलेली आहे आपल्याला. मराठीत जीवेचे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर विचारलंय. मग आता मी काय सांगितलं गुरु? सगळ्यात आधी काय करायचं? पहिला नियम. हा नियम लिहायला विसरायचा नाही. हा वरचा नियम लिहूनच काढायचा. मग हा नियम लिहिला तर याचा अर्थ काय होईल? PD किती येईल? PD CDच्या किती येईल? अर्धी येईल का? मग CD किती आहे? 48 आहे. मग PD किती येईल? 24 येईल. शाबास. मग PD बरोबर 24 सेंटीमीटर. हे लक्षात आलं का? आता ही संपूर्ण किती होती? 48. तर ही PD इथून तर एवढी किती येईल? त्याच्या निम्मी येईल ना. ती पूर्ण 48 आहे, तर त्याच्या निम्मी किती येईल? 24. मग आता मी कजवाडकर पुढची स्टेप काय सांगितली? याच्यानंतर काय करायला लावलं मी? पायथागोरस. बाय पायथागोरस थेरम. पायथागोरसच्या नियमानुसार काय काय? मग पायथागोरसच्या नियमानुसार हा काटकोन त्रिकोण आहे, हा राईट अँगल ट्रायंगल आहे. याच्यात हायपोटेनस कोण आहे? OD. मग OD चा स्क्वेअर बरोबर OP चा स्क्वेअर प्लस PD चा स्क्वेअर. मग आता OD किती आहे? OP माहित नाही. PD किती आहे? हा प्लस आहे. इकडे येऊन काय येईल? देअरफॉर 25 चा स्क्वेअर मायनस 24 चा स्क्वेअर बरोबर OP स्क्वेअर. मग OP स्क्वेअर बरोबर 25 चा स्क्वेअर याचा. मग देअरफॉर OP चा स्क्वेअर इक्वल टू 49 आणि OP इक्वल टू 7 सेंटीमीटर. जरा तुम्ही सगळ्यांनी आहे ना फळ्यावरती एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मी असं म्हणत नाही की मी खूप हुशार आहे, पण तुम्ही हे ऑब्झर्व केलं का? माझं बरोबरचं चिन्ह प्रत्येक वेळी मी देतोय बरं, आणि सहसा ते एका खालोखाल येतंय. आता हे माझं आता जागा अशी झाली म्हणून ही लाईन सुद्धा चेंज झाली. प्रत्येक वेळी मी देअरफॉरचं चिन्ह टाकतोय का नाही टाकत आहे? आपण याच्याकडे खूप लक्ष देणं गरजेचं आहे. यालाच प्रेझेंटेशन म्हणतात. कळलं का? आणि मग खालती ती लाईन टाकायची, देअरफॉर डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर इज 7 सेंटीमीटर. कन्सेप्ट समजले का? पुढचे 2 उदाहरणं मी समजावून देणार आहे. इथे लगेच तुम्ही ते सोडवणार आहेत. पुढचे 2 उदाहरणं लगेच इथे सोडवणार आहात तुम्ही. काय दिलंय? तिसरं एक्झाम्पल. सर्कल दिलेलं आहे आपल्याला. इकडे एक कॉर्ड आहे, त्याचं नाव आहे AB. इथे सेंटर ऑफ द सर्कल आहे. इथून तर एवढं माप 9 दिलंय आणि ही संपूर्ण 24 आहे. कारण माझा आता ही संपूर्ण 24 असेल तर ही किती असेल? ही 12 येईल का? हो का नाही? मग आता पहिला नियम कुठला? तो परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल बायसेक्टेड, म्हणून ही 12. मग हे जोडायचं. आता मला सांगा, ही वर्तुळाची रेडियस येईल का? OA ही वर्तुळाची त्रिज्या आहे का? मग आता मी काय सांगितलं सगळे वापराला याच्यानंतर? पायथागोरस. मग पायथागोरसचा थेरम काय? OA चा स्क्वेअर बरोबर OP चा स्क्वेअर प्लस. मग याच्यात किमती टाकल्या की तुम्हाला काय मिळेल? OA. आणि मग OA हीच त्या वर्तुळाची कोण आहे? रेडियस. आता पहिले 3 प्रश्न आणि चौथा प्रश्न याच्यात काय फरक आहे? पहिल्या 3 प्रश्नांमध्ये तुम्हाला डायग्राम दिलेली होती, चौथ्यात डायग्राम काढावी लागेल. मग कशी काढायची? चौथ्या प्रश्नाचे डायग्राम. C इज द सेंटर ऑफ द सर्कल. हे वर्तुळ आहे, या वर्तुळाचा हा C सेंटर आहे. मग आता आपली आकृती ठरलेली आहे, ही अशीच काढायची. ही AB आहे.
इथून याच्यावरती परपेंडिक्युलर टाकला, काहीतरी नाव दिलं पी. हुज रेडियस इज 10 सेंटीमीटर. याची रेडियस किती आहे? 10. ही 10 आली आहे. कॉर्ड 12 आहे. शाबास. मग जर ही 12 आहे, शाबास, मग ही 6 आहे. मग जर ही आली, ही 10 आहे, ही 6 आहे, तर पायथागोरसने ही उरलेली काढता येईल का आता? हा, बर बर, इथपर्यंत लक्षात आलंय? 100%. बरं, आता चॅप्टर चालू होतं तिथे नियम आलेला आहे पाल, त्याला टिकआउट करून घ्याल. ठळक अक्षरात दिलेला आहे, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल टू इट्स कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. सापडलं का? हा, बरं. त्याच्यानंतर अजून तो आत्ताचा आपण पाहिला तो कॉर्ड्स करस्पॉन्डिंग टू कॉंग्रंट आर्क्स आर कॉंग्रंट. कन्सेप्ट कळाली ना? बरं, रिवाइज होईल ना चॅप्टर? चला सुरुवात करा.